नमस्कार मित्रांनो, चला तर मित्रांनो आता आपण सकाळी सकाळी आलेलो आहे आपण मक्काच्या रानामध्ये. तर हे बघा, आणि आज आपल्याला मक्काला फवारणी करायची आहे कारण की मक्काला आळी पडलेली आपल्या. तर हे बघा, आणि आळी म्हणजे आपण जेव्हा पहिली फवारणी केली ती तेव्हा म्हणजे भरपूर अशा प्रमाणात आळी होती, पण आता अशी एक असं कुठं मुडं आळं आहे. हे बघा, ही अशी मक्काला आळी पडती. त्याच्यामुळं आज आपल्याला मक्का फवारून घ्यायची आहे. तर हे बघा, आणि मक्काची हाईट पण आता भरपूर वाढलेली आहे. त्याच्यामुळं आपण थोडं म्हणजे लवकरच फवारून घेणार, कारण की त्याच्यानंतर आपल्या डोक्याच्या वरती गेल्यावर नंतर आपल्याला फवारता नाही येत. त्याच्यामुळं आपल्याला ही अशी फवारून घ्यायची. हे बघा, तर म्हणजे एवढी काय आळी नाही, पण एक अर्धी अशी आळी आहे. तर आपल्याला आता ही फवारून घेणं आहे आज. आणि बघा, सकाळी सकाळी झालेलं आहे आणि आपल्याला आता इकडं आपल्याला आपण म्हणजे बोरवरती आलेलो आहे. पहिलं आपल्याला आता पाणी भरून घ्यावं लागेल. तर हे बघा, तिकडं आपली टाकी आहे. तर आपण आता म्हणजे आता 8ला लाईट येईल आपल्याला. तर आपण एकदा आता पाणी भरून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला लगेच फवारायला चालू करायचं आहे. तर हे बघा, आज आपल्याला पाणी वगैरे म्हणजे टाकी भरून ठेवलेली आहे, पण अजून आहे ना मक्कावर थोडं असं पाणी आहे. तर आपण त्याच्यामुळं आपण एक अर्धा एक तासाला येणार आहे. तर आपण आता चाललेलो आहे घरी. तर हे बघा, गवतावर अजून पाणी, त्याच्यामुळं मक्कर बी पाणी, त्याच्यामुळं आपण दर्शिकाने येणार आहे. तर आपण आता चाललेलो आहे घरी. तर आता आम्ही म्हणजे आमचं घरचं काम आवरायचं चालू आहे आणि मम्मीचं पण इकडं काहीतरी चालू आहे काम करायचं. काय करू राहिले मम्मी? तर मम्मीचा आज उपवास आहे, मंगळवार. तर मम्मीचं पण फराळाचं परतायचं चालू आहे आणि शंभून ते पण बाहेरच खेळू राहिले. तर भाऊचं त्यांचं पण पंप धुवायचं चालू आहे. औषध मारायला जायचंय काय? तर सोनपापडी पण तिकडे खेळू राहिली आणि शंभू पण इकडं खेळू राहिला चिखलामध्ये. आणि इकडं वहिनीच्या भाकरी चालू आहे. झाल्या का भाकरी? चालू आहे ना. तर इकडं आपल्या बाजरीच्या भाकरी चालू आहे मस्तपैकी चालू आहे. पण आज वल्ल इतकं होतं त्यामुळं एवढी काही पॅटर्न नाही. काल पाऊस व्हायले ना. छोटी पोळी सोनपापडी काय म्हणती? सोनपापडीला छोटी पोळी करायची आहे. छोटी पोळी खायची तुला? मम्मी तुला खायची छोटी पोळी? हा बाई, काय आणलं? शंभू मस्त चिखल खेळू राहिला आता इकडं. जाऊया पळ तिकडं. आणि चिमण्या पा कशा तांदूळ खाते. सकाळी सकाळी रोज आम्ही चिमण्यांना तांदूळ टाकितो आणि इकडं आपल्या गाय ते बसलेले आहे. चला मित्रांनो, आता आपण पंप धुवून काढलेले आहे, कारण आपण त्यांना याचं गोल मारलं. त्याच्यामुळे आपण आता पंप धुवून आता लगेच जायचं आहे आपल्याला. तर हे बा, आणि इकडं औषध पण घेतलेलं आहे आपण आता. तर चला आपण आता लगेच जाऊ. आपण आलेलो आहे आता औषध मारण्यासाठी. आणि बघा, आपली इकडं टाकी बी भरेल आहे आणि आपण आता लगेच पंपात पाणी टाकून घेऊया. कोणतं औषध आहे रे? सायक्लोन आहे का? बरं. तर आपण आता पहिलं शूट थोडं थोडं पाणी टाकून घेऊ पंपामध्ये. त्याच्यावर कोणी फोडून आणले काळी कोणी तिचं? हां, 10 ग्राम टाकते. भरपूर झाले. वदड बी गेला ना आता. हा, वदड गेला होता. मारायला काही हरकत नाही. हे किती? 20 ग्रॅम. 20 मिली. फोडलं नव्हतं गेलं? नाही ना. पॅकिंग कशी घेऊन त्याच्या? प्लास्टिक आहे. चला तर आता आम्हाला ही पूर्ण मक्का मारून घ्यायची आहे. आणि थोडंसं ऊन बी पडलं तर सकाळी सकाळी होईल का? आज एवढी मक्का होईल मारायची? होईल ना. हा, झाली पाहिजे ना हे पूर्ण. मग झाली आपण आता पाहू ना. हो ना, झाली लवकर झाली. तिघ जण होतो आपण मागच्या वेळेस.
आता 2 जण आहे मारायला. 4 एकर मक्का आहे. झाली पाहिजे. आता होती की नाही. मक्का वाढलेली लई ना, मागच्या वारी लहान लहान मक्का होती. आता डायरेक्ट डोक्या एवढी झाली ना ती. मारायला अडचणी ना आता. त्या नाव झालं नसतं समजा ती. त्यानं उचललं नसतं. बोगस नाव झाली. गण बोगस. चला आता आपल्याला लगेच मारून घ्यायचंय. हे बा पंप उचलला आता. आणि आपण याला मोठलेच नवजल लावले, कारण की आपण आता सरसकट आणणार आहे. कारण की आता त्याच्या आपल्याला पोंग्यात टाकाल, कारण की आता मक्का मोठल झालं त्याच्यामुळे टाकता नाही येणार. त्याच्यामुळे आपण आता सरसकट आज फवारणार आहे. कोणची ती फवारायची आता? बरं बरं. चला मित्रांनो, मी आता पंप उचलून घेतो लगेच आता. तर हे पहा मित्रांनो, आता आम्ही डायरेक्ट म्हणजे असं सरसगट फवारू राहिलो. आणि मोठं नवजाला यायला आपण, त्याच्यामुळं 3 सारेड आपण डायरेक्ट धरलेला आहे. तर हे बघा, या असं आज आमचं फवाराचं नियोजन आहे. आणि मक्का म्हणजे एक अर्धी अशी आळाई ना खाईल, त्याच्यामुळं आपल्याला काही म्हणजे एवढं काही हे नाही. तर हे बा असं सरसगट मारून घ्यायचं आपल्याला आता. जमत का? का आलं? तर बघा मित्रांनो, इकडं आता भाऊ औषध मारू राहिला. आणि आता मला बी लगेच माझा पंप संपलाय, मला आता भरून आणायचा आहे. तर मक्का अशी भरपूर वाढली, पण आता तरी मारावं तर लागणारच आहे, कारण की आळा आहे. तर हे बघा, तर पहा मित्रांनो, जवळजवळ मक्का डोक्या इतकी आहे ना, आपण तरी बी फवारणी करतो. पहा तर मित्रांनो, आता जवळजवळ आपली म्हणजे अर्धी नसन झाली, कारण की अजून एक पंप मारल्यावर जवळजवळ आपली अर्धी मक्का मारायची होणार आहे. तर आता इकडे बाकी आहे मित्रांनो. हे बघा, आपल्याला जिथपर्यंत तुम्हाला दिसतं ना कॅमेऱ्यामध्ये, तिथपर्यंत आपल्याला मारायची आहे. आणि आपण इकडे एवढी मारलेली मित्रांनो, ते बघा. तर एवढी अशी मारलेली आहे. आणि आपल्याला आज कारण की पाऊसच कसं राहत, दुपारून पावसाची शक्यता राहते, त्याच्यामुळे आम्ही दुपार लोकच औषध मारणार आहे आज. आणि पटापटा बी मारून घेणार आहे, कारण पाऊस आला तर मग काही उपयोग होत नाही औषध मारण्याचा. तर बघा, आता तिकडं माझा तर पंप संपलेला आहे. आणि तिकडून भाऊ आता सरी घेऊन येत आहे, कारण माझी आता आडमध्येच संपलेली आहे, त्याच्यामुळं तो आता तिकडून येत आहे. तो बघा, तो अशी मारून येत आहे. आणि मक्काला आमच्या काय झालं की थोडं औषध आहे ना, थोडं लवकर मारला होतं, कारण की मक्का आता जवळजवळ डोक्या एवढी झाली, त्याच्यामुळं थोडी मारायला अडचण बी येते. आणि थोडंसं तोंडवर पण उडत औषध, त्याच्यामुळं थोडी अडचणी येऊ राहील मित्रांनो, नाही तर बाकी काही नाही. थोडा आधी 8 दिवस अवल मारायला होतो औषध. तर काय हरकत नाही, आता आम्ही मारूनच घेणार एवढं. तर हे बघा अशी हाल होती मित्रांनो. आणि यांनी कपडे बी पूर्ण वल्ले होऊन जाऊ राहिले, कारण की औषध पानावर राहतं ना, तर आपण चालल्याच्या नंतर कपडे पण वल्ले होते. तर आता पंप आमचे खाली झालेले आहे, आणि आम्ही आता पंप भरायला चाललेलो आहे. चला तर मित्रांनो, आपलं आता पूर्ण औषध मारायचं झालेलं आहे. हे बघा, आणि जवळजवळ आज आम्ही 2 जणांना 4 एकर औषध मारलेलं आहे मक्काला. आणि आता भाऊ तिकडं जायले, कारण तिकडं आपली जी जनावराला मक्का टाकेल होती ना, तर तिच्यावर थोडंसं औषध उरलं होतं, मग आपण ते लगेच मारायला जाईल देऊ. आणि आता आपण लगेच घरी जाणार मित्रांनो. हे बघा, तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा.